श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. मेरी काम चलते भी
पुनतांबा वार्षिक सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्यापासून चालत आलेला श्रावण मास अखंड हरिनाम सप्ताह श्रावण मास पंचमी ते द्वादशी आहे. श्रावण मास शुद्ध पक्ष पंचमी ते द्वादशी आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे कुठं होणार यावरती ते जाहीर होण्याकरता आता आपले कीर्तन आहे. आजारी असून मला उभं राहता येत नाही, भजन उभा राहिले. वार्षिक कार्यक्रम आहे. आपण बहुसंख्येनं या ठिकाणी जमलेल्या पाण्या पावसाचे दिवस आहे. पाऊस पाहिजेच आहे आपल्याला. लवकर उठून घेतो. काही लोकांना गाडीला जायचं असतं. लांबचे लोक आहेत, गाडीला जायचं. इतक्या लोकांना एसटीची सोय होत नाही. लवकर कार्यक्रम आपल्याला कार्यक्रम जाहीर करायचा आहे. महाराजांच्या पासून चालत आलेला श्रावण मास वार्षिक अखंड नाम करता श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी आहे. या वर्षी कुठं होणार, या वर्षी कुठं होणार, या वर्षी कुठं होणार म्हणा. सगळे टाळकरी जमलेली मंडळी काल पाण्या पावसाचा निर्णय कार्यक्रम उरकून घेतला पाहिजे म्हणा. समस्त गावकरी मंडळी तुमचा बेकार म्हणा. चाल भूमी उडाली आकाशी, उडाली आकाशी, भूमी उडाली आकाशी, उडाली आकाशी.
शांत राहो. आकाशे तुले तुले तुझ्याचे तुले तुझ्याचे पुत्र प्रभावला मंडळी वर लहान ओटा आहे, ओट्यावर येऊ नका. ओट्यावर पुष्कळ मंडळी बसली, पुष्कळ मंडळी बसली, खाली बसा. कीर्तन आहे, 2 शब्द ऐकायचे. गर्दी जास्त झालेली आहे, जागा कमी आहे. आपलं पटांगण समाज फार जमलेला आहे. पाण्या पावसाचा नियम आहे, आला तर आपल्याला एखादा ढग कोसळला तर भिजून टाकेल, मग बाहेरा बाहेरा माणसं पडतात. तेव्हा आपल्याला सगळ्या धोरणातून आजचा हा कार्यक्रम वार्षिक असा कार्यक्रम आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आज आपण या ठिकाणी बहुसंख्येनं जमलेले आहात, आनंदाची गोष्ट आहे. कुमटांबा शहर गाव आहे, चांगदेव महाराजांच्या दरबारामध्ये आपण आहोत. संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराज यांचा इथं समाधी सोहळा प्रसंग समाधी मंदिर आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, 100 वर्ष झाले. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आता संपल्यानंतर आता ते ठेवायचा प्रसंग म्हणजे काळ येण्याचा प्रसंग. त्यांनी काळाला समाधी लावून थप्पड मारलेली आहे. 14 वेळेला त्यांनी समाधी लावली. समाधीत आत्मा, जीवात्मा, परमात्मा स्वरूप होतो. परमात्मा स्वरूप झालेल्या जीवाला वेगळं काढून घेऊन जाता येत नाही. आणि स्थूल घ्यायला, सूक्ष्म घ्यायला, काही कारण घ्यायला काळ नेत नाही. जीवात्म्याला नेतो, जीवात्माचा आत्मस्वरूपात लीन झालाय समाधी अवस्थेत. तेव्हा चांगदेव महाराज महान योगी होते, समाधी लावत असत.
आणि शेवटची 14वी समाधी आपल्या पुस्तकात क्षेत्रात गंगेकाठी, गंगेमध्ये गंगेकाठी आहे. गंगाधर महाराज करीत असत आणि वार्षिक अखंडार नाम सप्ताह श्रावण मासात श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी आठवड या वर्षी कुठवणार हे या ठिकाणी जाहीर करीत असत. सप्ताह कुठे होणार वार्षिक श्रावणातला एरवी सप्ते पुष्कळ होतात. कधी होतील, कोणत्याही महिन्यात होतील, कुठेही होतील. परंतु महाराजांचा एक श्रावण मासातला सप्ताह चालत आलेला होता. कोणी करो न करो महाराज तिथं सापडे प्रसंग तिथं कुठे खडकावर उभं राहत होते. सप्ताह जाहीर करत होते. फक्त इथं कोणताही सप्ताह दुनियेला माहित नाही, लोकांना माहित नाही. कदाचित कोणत्या गावाला ठरवलं नसेल तर माहित तरी कसं होणार. तर महाराज आपल्या मनातून इथे एखादं गाव कोणतंही त्यांच्या मनाला येत नाही तर जाहीर करीत असत. म्हणजे अजून ठिकाणी आज या वर्षीचा सप्ताह कुठे होणार जाहीर होणार आज तुमचा त्याला. म्हणून महाराजांच्या वेळेला तुमचा त्याला लोक जमत असत. महाराज तिथं सप्ताह जाहीर करीत होते. त्याप्रमाणे या वर्षीचा सप्ताह मागच्या वर्षीचा काय आजपर्यंत आपण ही पद्धती आलेली पाहिजे आलेलो आहोत. या वर्षी सप्ताह होणार आहे तेव्हा हा समाज जमलेला आहे. हा समाज सत्ता कोणत्या गावी होणार हे ऐकण्याकरता जमलेला आहे. त्या गावाचं नाव ऐकलं ते भरा 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 लोक निघून जातात. नाव सांगितले म्हणून नाव लावून द्या. मला अगोदर तरी नाही करून द्या. कीर्तनात आपल्याला जाहीर करायचं कीर्तनाचा अभंग आहे मुक्ताबाईचा. निघून जाते. मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई आज मुक्ताबाई पुष्कळ आहेत. पुष्कळ ठिकाणी नाव आहेत. मुक्ताबाई नावाच्या मूर्तीच्या मंदिराचे पुष्कळ ठिकाणी प्रसंग आहेत आणि अनेक मुक्ताबाई झालेल्या आहेत. आजही होत आहेत. तेव्हा असं जगामधल्या मुक्ताबाई नावाच्या मुक्ताबाई खूप तर बाकीच्या आज असतील त्या असतील होत असतील देवाचं भजन करून चांगली गोष्ट आहे. पण आपण कथा कीर्तनातून किंवा आजचा अभंग आहे कोणाचा आहे? आजचा अभंग आहे हा मुक्ताबाईचाच अभंग आहे. या मुक्ताबाई कोण? या मुक्ताबाई आहेत 3 भावंडां 4थी बहीण. तीर्थनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका 3 भाऊ. 3 गावामध्ये पहिली ही मुक्ताबाई धाकटे